नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दिव्यांगांसाठी आनंदाची बातमी। एसटीने आता मोफत प्रवास, राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय। काय असणार त्या निर्णयाबद्दल आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, राज्य परिवहन महामंडळातर्फे एका परिपत्रकाद्वारे दिव्यांगांना देखील आता एसटीने मोफत प्रवास करता येणार असल्याचे जाहीर केले आहे। या निर्णयाचे दिव्यांग समितीद्वारे स्वागत करण्यात आले आहे। 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास तर महिलांना सरसकट अर्ध तिकीट हे दोन निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतले होते। त्यानंतर दिव्यांगांना देखील राज्यभर मोफत प्रवास करता येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मित्रांनो, दिव्यांगताचे प्रकार वेगवेगळे आहेत। त्यात काही प्रकारासाठी सातत्याने उपचार करावे लागतात। त्यामध्ये सिंगल सेल, HIV बाधित, डायलिसिस व हिमोफिलिया यासारख्या प्रकारचा समावेश होतो। राज्यातील अशा रुग्णांना विविध आरोग्य सेवा आणि उपचारासाठी नियमितपणे जिल्हा रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालय तसेच वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जावे लागते। त्यामुळे यांचा प्रवास खर्च वाढतो। यांचा विचार करून या रुग्णांना मदतीचा हात मिळावा म्हणून राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस मार्फत प्रवासाची योजना लागू केली आहे। कारण काही आजारीग्रस्त एसटी महामंडळाच्या बसने सिंगल सेल, HIV बाधित, डायलिसिस आणि हिमोफिलिया या रुग्णांना मोफत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे। या राज्य शासनाच्या निर्णयामुळे रुग्णांना आणि दिव्यांग विनामूल्य प्रवास सवलत मिळाल्यामुळे त्यांचा प्रवास खर्च वाचणार आहे। त्यामुळे या रुग्णांना मोलाची मदत होणार आहे। यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने परिवहन महामंडळाचे आभार मानले आहेत। मित्रांनो, तुम्हाला माझी अशीच ही माहिती आवडली असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।